नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या अंतर्गत वी हॅव ऑलरेडी स्टडीड our first chapter, that is laws of gravitation, in our previous videos. Now today we are going to proceed for the second chapter of this year. The name is periodic classification of elements. आज आपण आपल्या दुसऱ्या प्रकरणाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. नाउ बिफोर इट प्रोसीडिंग फॉर द न्यू चॅप्टर, लेट्स फर्स्ट ऑफ ऑल रिकॉल सम ऑफ द थिंग्स or points rather which we have studied in our previous standard. What are that points? Suppose, what are the types of matter? पदार्थाचे प्रकार कोणते आहेत? Friends, we know that we have solid, liquid and gases. Three main types of matter, and the fourth one is that of the plasma. What are the types of elements you have studied? या अगोदरच्या इयत्तांमध्ये आपण मूलद्रव्यांचे कोणते प्रकार अभ्यासलेले आहेत? वी हॅव स्टडीड थ्री मेन टाइप्स ऑफ एलिमेंट्स ॲज मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलॉइड. विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तांमध्ये आपण मेटल, नॉन मेटल आणि मेटॉलॉइड यांच्या काही प्राथमिक गुणधर्मांचा अभ्यास केला आहे. ओनली द प्रायमरी प्रॉपर्टीज वी हॅव स्टडीड इन अवर प्रिव्हियस क्लासेस. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड? पदार्थाच्या अतिसूक्ष्म अशा कणाला काय म्हणतात? येस, एक्झॅक्टली द आन्सर इज व्हॉट? ॲटम. ऑल द मॅटर इज कंपोज ऑफ ॲटम अँड ॲटम्स आर इंडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रिक्टेबल. म्हणजेच अणु हा कसा आहे, त्याचं पुन्हा विभाजन होऊ शकत नाही असा हा अतिसूक्ष्म कण, दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲटम, विच ऑल द मॅटर मेड अप ऑफ. सगळे पदार्थ हे त्यापासून बनलेले असतात. What are the difference between the molecule of element and compound? Yes, very good question. What are the difference between the molecule of element and compound? विद्यार्थी मित्रांनो, first of all, what is called the element and what is called the compound? Element, it is or we can say for example oxygen. हा एक element आहे. कार्बन डायऑक्साईड, it is one kind of a कंपाऊंड. बरोबर आहे. ऑक्सिजन हा एक एलिमेंट आहे आणि कार्बन डायऑक्साईड हा एक कंपाऊंड आहे. ऑक्सिजन ओनली वी आर कन्सिडरिंग वन ॲटम, नॉट द O2. इफ वी गो फॉर O2 देन इट बिकम्स ऑल्सो अ एलिमेंट. O2 जर का आपण या ठिकाणी कन्सिडर केला तर तो सुद्धा काय होणार आहे? एलिमेंटच होणार आहे. मग क्वेश्चन इज, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड्स? Then the answer is, in a molecule of an element all the atoms they are identical. म्हणजे जर का मी एक ऑक्सिजनचा एलिमेंट घेतला, एलिमेंट वी आर टॉकिंग, नॉट अबाउट द कंपाऊंड. एलिमेंट जर ऑक्सिजनचा घेतला मी, त्याचा मॉलिक्यूल जर घेतला तर त्यामध्ये सगळे काय असणार आहेत? बरं, ऑक्सिजनच असणार आहे. बट इफ आय गो फॉर कंपाऊंड, say for example carbon dioxide, CO2, then all the atoms they are not identical, they are not having the same properties. सारखे ते नसतील, कारण CO2 चा जो काही एक मॉलिक्यूल राहणार आहे, त्या CO2 च्या मॉलिक्यूलमध्ये कोणाकोणाचे ॲटम्स राहतील? बरं, कार्बनचे पण ॲटम्स राहतील आणि ऑक्सिजनचे पण ॲटम्स राहतील. अँड नॅचरली बोथ ऑफ देम दे आर हॅव्हिंग द डिफरंट properties. It means we can say that in a molecule of a compound all the atoms are the same, whereas in a molecule of a compound all the atoms they are not same. Then we proceed for our chapter, the main point, that is the classification of element. Friends, what is the need of classification? क्लासिफिकेशनची आवश्यकता का आहे? फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज क्लासिफिकेशन? क्लासिफिकेशन म्हणजेच काय तर वर्गीकरण, ज्याला आपण म्हणतो. मेनी ऑफ द टाइम्स वी गो टू द ग्रोसरी शॉप और इन मेडिकल शॉप. आपण एखाद्या मेडिकलच्या दुकानात जातो किंवा किराणा दुकानामध्ये जातो. काय दिसतं बरं? ऑल द ॲटम्स दे आर प्रॉपरली सेग्रिगेटेड और अरेंज इन डिफरंट कॉर्नर्स ऑफ दॅट शॉप. त्या दुकानामध्ये प्रत्येक त्यामधले जे काही घटक असतील ते एका विशिष्ट कोपऱ्यामध्ये, विशिष्ट रॅकमध्ये ते अरेंज केलेले असतात. अँड व्हेन यू आस्क फॉर एनी वन ऑफ द, से फॉर एक्झाम्पल बाथ सोप, दॅट इज सपोज लक्स और डेटॉल, देन व्हॉट दॅट शॉपकीपर इट डू नॉट spend his time and he easily get that Dettol soap or Lux soap from his rack. He do not wander in his shop. तो त्याच्या दुकानामध्ये फिरत नाही की ह्या रॅकमध्ये ठेवलं आहे की त्या रॅकमध्ये ठेवलं आहे. तो सहज त्या ठिकाणी तुम्हाला डेटॉल, तुमचा तो आंघोळीचा साबण काढून देईल. इफ यू आस्क हिम फॉर सम ऑफ द डिफरंट काइंड ऑफ सोप्स, फॉर एक्झाम्पल द वॉशिंग सोप, देन लगेच तो त्या वॉशिंग सोपच्या कॉर्नरकडे जाईल आणि तिथनं तो काढून देईल. येस, द मेन रिझन behind the classification is to get
इझिली द थिंग्स, आपल्याला त्या वस्तू सहजपणे त्या मिळाव्यात, त्यांचा आपल्याला प्रॉपरली स्टडी करता हवा, याकरता आपल्याला क्लासिफिकेशनची ही आवश्यकता असते. अराउंड इयर 1800, 18व्या शतकाच्या जवळपास अबाउट ओनली 30 एलिमेंट्स वेअर नोन. त्या काळामध्ये फक्त 30 एलिमेंट्स हे माहिती होते. बट आफ्टर दॅट मोर नंबर ऑफ एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ टाईम. हळूहळू बरीचशी डिस्कवरी त्या ठिकाणी झाली, नवीन नवीन एलिमेंट्स हे शोधल्या गेले. मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट देअर प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स वॉज गॅदर्ड. आणि ह्या नवीन संशोधित झालेल्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजसुद्धा त्या ठिकाणी गोळा झाल्या किंवा त्या एकत्रित करण्यात आल्या. टू एज द स्टडी ऑफ सच लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स, सायंटिस्ट स्टार्टेड स्टडिंग द पॅटर्न इफ एनी इन द वास्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम. येस, म्हणजे सुरुवातीला 18व्या शतकामध्ये साधारणतः 30 एलिमेंट किंवा 30 मूलद्रव्ये शोधल्या गेली होती. बट लॅटर ऑन जो डिस्कवरी रेट होता हा खूप वाढला होता आणि वेगवेगळे एलिमेंट्स हे शोधल्या गेले. आणि त्या शोधल्या गेलेल्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजला स्टडी करण्याकरता त्या ठिकाणी त्यांना प्रॉपरली अरेंज करणं, क्लासिफाय करणं हे गरजेचं झालं होतं. then definitely scientists they thought that is there any pattern in their properties. ही जी काही मूलद्रव्ये शोधल्या गेलेली आहेत, ह्या मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये काहीतरी पॅटर्न आहे का, काहीतरी नियमितता आहे का, हे त्यांनी त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातूनच मग क्लासिफिकेशनला ही सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. मेनली ते एलिमेंट्स दे आर क्लासिफाईड ॲज मेटल्स अँड नॉन मेटल्स. जनरली जे आपण मागील इयत्तांमध्ये शिकलो आहोत, कोणतेच बरं क्लासिफिकेशन, मेटल आणि नॉन मेटलचे. आणि मेटल्स म्हणजे ज्याला आपण काय म्हटलं तर ज्या प्रायमरी प्रॉपर्टीज आपण मेटलचे स्टडी केलेल्या आहेत. व्हॉट आर दॅट? मेटल्स हॅव लस्टर, मेटल हॅव मॅलिएबिलिटी, डक्टिलिटी अँड ऑल दिस प्रॉपर्टीज दे आर नॉट फाउंड इन नॉन मेटल, असं आपण मागील इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत. देर आर सम एक्सेप्शन्स दॅट दिस इयर वी आर गोइंग टू स्टडी. मग तिसरा एक प्रकारसुद्धा आपण पाहिला होता, तो होता मेटॅलॉइड्सचा. कोणता? मेटॅलॉइड. मेटल्स आणि नॉन मेटल्स या दोघांच्या प्रॉपर्टीज कंबाईनली ज्या एलिमेंट्समध्ये आढळतात त्यांना आपण काय म्हटलं होतं या ठिकाणी? मेटॅलॉइड्स असं आपण कन्सिडर केलं होतं. मग डिफरंट सायंटिस्ट दे हॅव ट्राईड फॉर द क्लासिफिकेशन. विविध शास्त्रज्ञांनी क्लासिफिकेशन करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे या मूलद्रव्यांना पद्धतशीरपणे सिस्टमॅटिक वेने अरेंज करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या प्रॉपर्टीजला त्यांनी स्टडी केलं आहे. व्हॉट आर दे? सुरुवात आपण कोणापासून करणार आहोत तर ते आहेत डोबेरायनर. कोण आहेत? डोबेरायनर्स ट्रायड. यापासून आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. यू कॅन सी द पिक्चर इन द राईट कॉर्नर ऑफ द स्क्रीन. आपल्या स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यामध्ये या ग्रेट सायंटिस्टची पिक्चर तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. इन द इयर 1817 अ जर्मन सायंटिस्ट डोबेरायनर सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. डोबेरायनरने काय सांगितलं की मूलद्रव्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, ह्या प्रॉपर्टीज कोणाशी रिलेटेड आहेत? दे आर रिलेटेड विथ द ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट. फ्रेंड्स, वी नो द atomic mass. What it is? The addition of proton and neutron, or addition of electron and proton is called the atomic mass. So here Dobereiner concentrate his attention towards the atomic mass of element. What he do? He made group of 3 elements, each having similar chemical properties, and called them as a triad. त्यांनी काय केलं की ह्या त्यांनी तीन एलिमेंट्सचे गट केले, ग्रुप केले, अँड ही अरेंज दिस 3 एलिमेंट इन अ increasing order of their atomic mass, and he called them as a triad. त्यांनी काय म्हटलं त्या 3च्या गटाला ट्रायड असं संबोधलं. TRIAD, ट्रायड. म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये त्रिक असं देखील म्हणतो. ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन अ ट्रायड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. बघा, मी की पॉईंट जे काय ते रेड कलरने या ठिकाणी हायलाईट केले आहेत. कॉन्सन्ट्रेशन कोणावरती होतं? त्याचं ॲटॉमिक मासवरती होतं. आणि ॲटॉमिक मासला त्याने कसं अरेंज केलेलं आहे? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास असं अरेंज केलं आहे. देन व्हॉट ही ऑब्झर्व, त्यांना काय मिळालं? ही शोड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट. त्यांना असं आढळलं की जर का 3 एलिमेंटला अरेंज केलं तर पहिला आणि शेवटचा जो काही आहे, फर्स्ट आणि थर्ड जो काही आहे, त्या दोघांचं जो काही मीन आहे, मीन म्हणजेच काय तर सरासरी जी काही आहे, ते ॲटॉमिक मास कोणाचं मिळतं बरं? मधल्या एलिमेंटचं मिळतं. लेट्स स्टडी वन ऑफ द एक्झाम्पल. वी नो दॅट लिथियम. व्हॉट इज इट? लिथियम, Li. वी यूज द सिम्बॉल फॉर लिथियम. अगेन सेकंड इज सोडियम अँड थर्ड वन इज पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम या तिघांना आपण या ठिकाणी कन्सिडर करूया, जे डोबेरायनरचं पहिलं ट्रायड असं या ठिकाणी म्हटलं जातं.
Then what are the atomic weights of these three elements? See, lithium having 6.9, potassium having 39.1. मग आता डोबेरानरच्या ट्रायडच्या प्रमाणे सोडियमचं ॲटॉमिक वेट हे त्याच्या नियमामध्ये बसायला पाहिजे. काय सांगितलं त्यांनी की जर का लिथियमचं वेट 6.9 असेल, पोटॅशियमचं 39.1 असेल, तर या दोघांचा जो काही मीन आहे तो मीन ॲटॉमिक वेट कोणाचं यायला हवं? सोडियमचं यायला हवं, असं डोबेरानरच्या स्टेटमेंटनुसार आपल्याला कळतं. सो इफ वी प्लेस द व्हॅल्यूज वी गेट से फॉर एक्झाम्पल 6.9 प्लस 39.1 अपॉन 2, म्हणजे दोघांची ॲडिशन केली आणि अपॉन 2 केलं, कारण आपल्याला मीन फाइंड आउट करायचं आहे. वी गेट is equal to the terms 46 upon 2, that is what, 23.0. And friends, we know that the atomic weight of the sodium, actual atomic weight of sodium is nothing but the 23. म्हणजेच या ठिकाणी डोबेरानरचा ट्रायडचा जो स्टेटमेंट आहे तो या ठिकाणी क्लिअर होतो की लिथियम आणि पोटॅशियम यांच्या ॲटॉमिक मासची जर का आपण ॲव्हरेज काढला, मीन काढला, तर वी गेट द मिडल टर्म्स और मिडल एलिमेंट्स ॲटॉमिक मास. आपल्याला सोडियमचं ॲटॉमिक मास हे या ठिकाणी मिळतं आहे. गेटिंग दिस, द फर्स्ट ट्रायड दॅट इज द लिथियम सोडियम पोटॅशियम, LiNaK, यू कॅन मेमोराइज इट. म्हणजेच दोघांच्या पहिल्या आणि तिसऱ्याच्या ॲटॉमिक मासची ॲडिशनची जर का आपण सरासरी काढली, मीन काढला, तर आपल्याला मधल्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास हे त्या ठिकाणी ऑप्टेन होतं. लेट्स गो फॉर सम ऑफ द अनदर एक्झाम्पल्स ऑफ दिस. से फॉर एक्झाम्पल कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम अँड बेरिलियम, Ca, Sr and Ba. Then atomic masses of all these are given on the screen. Calcium having 40.1, barium having 137.3, and for that of the strontium we have to find. जर का आपण डोबेरानर ट्रायडचा या ठिकाणी यूज केला तर साहजिकच दोघांची जी काही ॲडिशन आहे दॅट इज 40.1 plus 137.3 upon 2. What we get there? We get the 177.4 upon 2. दोघांची बेरीज केली आणि भागीला 2 जर का केलं आपण तर आपल्याला आन्सर मिळतं 88.7. अँड फ्रेंड्स, इट इज ऑब्झर्व दॅट सो द स्ट्रॉन्सियम हॅव्हिंग द ॲटॉमिक मास दॅट इज 88.7. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं ॲक्च्युअल ॲटॉमिक मास जे काही फाइंड आउट करण्यात आलेलं आहे ते आहे 87.6. याचा अर्थ काय, इथे पुन्हा डोबेरानर हा सक्सेस होतो. कशामध्ये बरं, की त्यांनी जी काही 3 एलिमेंटचा ग्रुप केलेला आहे त्यांच्यामध्ये फर्स्ट आणि थर्डचं जे ॲटॉमिक मास आहे हे थर्डच्या सेकंडच्या म्हणजे मिडल नंबरच्या ॲटॉमिक मासच्या इक्वलमध्ये ॲप्रॉक्सिमेटली, शब्द कोणता वापरला आहे, ॲप्रॉक्सिमेट, नॉट द एक्झॅक्ट, ॲप्रॉक्सिमेटली 88.7 आणि आपण ॲक्च्युअल मास किती आहे याचं 87.6 आहे. अनदर एक्झाम्पल वी कॅन गो फॉर क्लोरीन, bromine and iodine, very well familiar with these 3 elements. Cl for chlorine, Br for bromine and I for iodine. Chlorine having the atomic mass 35.5, iodine having 126.9, bromine we have to find out. So if we go for the same method again, जर का आपण या दोघांची पुन्हा ॲव्हरेज काढला 35.5 प्लस 126.9 अपॉन 2 केलं, दॅट इज 162.4 अपॉन 2 मिळालं, त्याचं ॲव्हरेज काढला 81.2. इफ वी फाइंड द ॲक्च्युअल ॲटॉमिक मास देन इट इज 79.9. इथे सुद्धा पुन्हा ते काय होतं आहे, ॲप्रॉक्सिमेटली इक्वल येत आहे. कोणाच्यासोबत बरं, ब्रोमिन, डोबेरानर जे फाइंड आउट केलं होतं 81.2 त्याच्याशी हे कुठंतरी मिळतं जुळतं आपल्याला दिसतं आहे. इट सजेस्ट अगेन दॅट क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द डोबेरानर. If you see on the screen some of the examples given here, lithium, sodium, potassium that we have studied already, calcium, strontium, barium that also we have studied, chlorine, bromine, iodine that also we have studied. All these 3 it is already given in our textbook also. Now the another 3 examples are also mentioned here, sulfur, selenium and tellurium, which are sulfur, selenium and tellurium. हे सुद्धा एक डोबेरानरचं ट्रायड आहे. अनदर एक्झाम्पल इज कार्बन, नायट्रोजन अँड ऑक्सिजन. ॲटॉमिक वेट तुम्ही पाहू शकता 12, 16. 12 plus 16 what it is? 16 plus 2 18, 18 plus 10 28, 28 upon 2 what exactly the 14. म्हणजेच कार्बन आणि ऑक्सिजन 12 plus 16 मिळते आपल्याला 28 आणि अपॉन 2 केलं तर काय मिळते आपल्याला 14 त्या ठिकाणी मिळते. इट मीन्स नायट्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन इट इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द डोबेरानर ट्रायड. देन अनदर एक्झाम्पल इज 5th one, iron, cobalt and nickel 55.8,
58.7, and the average we find is about the 58.9, which is approximately equal to the 57.3. म्हणजेच डोबे रायनरने जे काही अरेंजमेंट केली होती एलिमेंट्सची त्या ठिकाणी तो सक्सेसफुल राहिलेला आहे. त्या काळामध्ये त्याला जेवढे काही एलिमेंट्स माहिती होते त्यांचं त्याने 3-3च्या गटामध्ये 3-3च्या ग्रुप्समध्ये त्या ठिकाणी त्यांनी ते क्लासिफिकेशन हे कंडक्ट केल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. गेटिंग दिस पॉईंट, रेस्ट ऑफ द way of classification or the contribution of different scientists, how they have classified the elements, that we shall see in our next video. Till then, goodbye, stay at home.